चला मॅचला या ठिकाणी स्टार्ट करून दिले जाते. पहिला बॉल महेंद्र राव मागे गेलेत, गॅप मध्ये खेळायचं होतं. धावचीची संधी निर्माण झाली आहे. दोन्ही गाड्या एकाच रुळावर. विकेटचं पतन. धावचीत खेळाडू बाद. थँक्यू. थर्ड अंपायर कडे या ठिकाणी रेफर केलं गेलंय की नक्की विकेट कोणत्या खेळाडूची आहे. थर्ड अंपायर ऋषी भोईर युवा नेतृत्व या ठिकाणी उपस्थित होत आहे. बिलोची गावचं युवा नेतृत्व मिस्टर ऋषी भोईर. ऋषी भोईर या आपलं सहर्ष स्वागत आहे. सदस्य आहेत ते सुद्धा. नॉन स्ट्राईकचा बॅट्समन होता तो विकेट आहे. त्याची विकेट आहे. ऋषी भोईर उपस्थित होत आहेत या ठिकाणी. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. बाबू यांचे खूप जवळचे मित्र निखिल पाटील यांचे ऋषी ते आलेले सदस्य आहेत एसपी ग्रुपचे ते सुद्धा. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय श्याम दुभाडा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. अजून एक विध्वंसक खेळाडू या कुपरी संघाचा तो मात्र मैदानामध्ये आलाय. या वेळेला मागे गेलेत आणि विध्वंसकता काय असते याचं उत्तम प्रात्यक्षिक त्याने दाखवून दिलंय. बॉलला सरळ पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉल चाललाय. त्या ठिकाणी पंचांनी पुन्हा एकदा थर्ड अंपायर कडे रेफर केलंय. या ठिकाणी डिसिजन मात्र चेक केला जाईल. चौकार आहे की षटकार आहे. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. इट्स अ बाउंड्री. 4 धावा. चौकार आहे. आपण पाहू शकाल या ठिकाणी चौकार आलाय. संघाचं खातं ओपन केलं गेलंय. मैदानामध्ये श्याम दुमाडा दाखल आणि मोठमोठे फटके येणार नाही असं खूप कमी वेळा होतं आणि त्याच प्रात्यक्षिक श्यामनं यावेळी बॉलला फेकून दिलंय चौकाराकरिता. पुढचा बॉल महेंद्रराव पुन्हा एकदा फिंगर रोल केलेत परंतु श्याम दुमाडा नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावायला सुरुवात झाली आहे. यावेळी पाहिलं तर सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला फेकून देत असताना बॉल चाललाय सीमारेषा पार. आलाय श्यामच्या बॅटमधनं. षटकार 6. बॉल सरळ बाउंड्री लाईनची सफर करण्याकरिता निघून गेलाय. आलाय मैदानाच्या आतमध्ये. षटकार 6.
थँक्यू. या वेळेला मागे गेले, जागा बनवली, ओव्हर द पॉइंट खेळण्याचा प्रयत्न, बॉलचा पाठलाग त्या ठिकाणी केला जातोय. एक कंप्लीट केली आहे दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आणि आता मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. झपाट्यानं 2 धावा या ठिकाणी धावून कंप्लीट केल्यात. चला नेक्स्ट मॅच. आई गावदेवी देवळी आणि गावदेवी वाघोटे या दोन संघांमध्ये लढत बघायला मिळेल. राकेश पाटील ते आपल्याला इन ऍक्शन बघायला मिळणार आहेत. आणि नुकताच वाडा तालुक्याची, विक्रमगड तालुक्याची जी 40+ ची लीग झाली त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज राहिलेला खेळाडू, ज्याने तब्बल 175 धावा केल्या, 10 विकेट मिळवल्या, ते राकेश पाटील. वाडा तालुक्यातील लेजंड खेळाडू ते मात्र मैदानामधून इन ऍक्शन बघायला मिळणार आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण आपल्या जर्सीज कलेक्ट करण्याकरिता यायचे. त्या ठिकाणी निखिल पाटील आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. बोथ टीम कॅप्टन्स आई गावदेवी वाघोटे आणि दुसऱ्या बाजूने असेल त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना बघायला मिळेल टीम आई गावदेवी देवळी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. षटक क्रमांक संपले पहिला आणि धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात 18-18. षटक संपले पहिलं. बॉलिंग ट्रॅक वर गोलंदाजी करण्याकरिता नवीन गोलंदाज कुणाल, नवीन गोलंदाज आलेत गोलंदाजी मार्क वर गोलंदाजी करण्याकरिता. स्ट्रायकिंग एंडला भावेश आहे. ओ हो यष्ट्या उडवायच्या होत्या परंतु दिशा भरकटली आहे, पंचांनी या ठिकाणी दर्शवलंय. इट्स अ नॉन प्लेबल वाईड चेंडू. या वेळेला भावेशने उडवायचा प्रयत्न केलाय. बॉल त्या ठिकाणी पाहिला पण तर मिड विकेटच्या रिजन मध्ये गेला. एक सिंगल मिळाली आहे आणि सिंगलवर समाधान मानावं लागेल कारण श्यामला स्ट्रायकिंग एंडला या ठिकाणी आणलं जात आहे. जो श्याम मात्र चांगल्या बहरामध्ये बघायला मिळतोय. श्यामच्या बॅटमधून मोठमोठे फटके बघायला मिळत आहे परंतु श्री गणेश बुदावली टीम सुद्धा कोणापेक्षा कमी नाहीये. हे षटक हाताळण्यासाठी त्यांचा एक प्रमुख गोलंदाज यावेळी गोलंदाजी ट्रॅकवरनं आपण पाहतोय, ज्याचं नाव आहे कुणाल. तो गोलंदाजी करण्याकरिता आलाय. राज चाललाय का? विकेटच्या परफेक्ट मागच्या दिशेने जो बसलाय परंतु मैदानाच्या आतमध्ये श्याम दुमाडा थांबायचं नाव घेत नाहीये. बॉलला फेकून दिलाय वाईड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं. सडक पे कडक बॉल चाललाय सीमारेषा पार. आलाय दर्जेदार स्ट्रोक. षटकार 6. करत असताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय, नाव त्याचं श्याम दुमाडा. याही वेळेला पुन्हा एकदा सलगचा दुसरा बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्याम दुमाडा नावाचं वादळ मैदानामध्ये आलंय आणि सातत्याने बॉलला बाहेर फेकण्यामध्ये यश सुद्धा आलंय. माहिती सूत्रांची पोहोचली आहे की या मैदानावर सराव करण्यास सुद्धा श्याम दुमाडा येतात, म्हणजे या विकेटचा त्याही खेळाडूला पुरेपूर अंदाज आहे आणि तीच गोष्ट मैदानात बघायला मिळते. वैयक्तिक पाहिलं तर 7 चेंडूमध्ये 30 या धावसंख्येवर मात्र खेळ त्याचा बघायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग. नाव आहे श्याम दुमाडा. विकेटच्या मागे जो प्रेक्षक बसलाय, तिकडच्या लाईट्स ऑन करायच्या आहेत. विकेटच्या मागे जो प्रेक्षक बसलाय त्यांनी तिथे ते बटन आहे ते चालू करा. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या वेळेला खाली राहिलाय बॉल. कट लागली आहे परंतु रिस्की रन घ्यायला तयार नाही आहेत कारण माहिती आहे विकेट किती महत्वाच्या आहेत या इनिंग मधनं. कारण श्याम दुमाडा यावेळी मात्र जबरदस्त फलंदाजी त्याच्याकडनं बघायला मिळतीये. एक हाती किल्ला लढवतोय.
यावेळेला फटका फसलाय, उंची बरीच गाठली आहे. मॅच मधली गोल्डन विकेट ती या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. श्याम दुमाडा परतीच्या प्रवासाला जात आहेत. बिग विकेट डाऊन, मोठा हादरा लागेल टीम एसबीपी खुपरी संघाला. विकेटचं पतन, खेळाडू बाद. थँक्यू, धन्यवाद डीजे. मंगेशजी पाटील, मंगेशजी धोंडू पाटील साहेब या ठिकाणी आलेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. नाना, आपलं सहर्ष स्वागत. आपण सन्मानानं मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. महत्वाची विकेट मिळवली आहे, इथून कमबॅक करावा लागेल बुधावली टीमला. आणि कमबॅक करणं बुधावली टीम खूप चांगल्या पद्धतीने जाणते. यावेळी मात्र बॉल मिस झाला आणि विकेट च्या मागे निघून गेलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू कंप्लीट होतोय. चला नेक्स्ट मॅच साठी गावदेवी देवळी, आई गावदेवी देवळी आणि गावदेवी वाघोटे, चला दोन्ही टीमचे कॅप्टन जर्सीज कलेक्ट करण्याकरिता यायचंय. इनिंगच्या ब्रेक मध्ये परफेक्ट टॉस केला जाईल याची नोंद असू द्या. कोणाचीही इनिंगच्या ब्रेक मध्ये जो कोणता कॅप्टन या ठिकाणी उपस्थित नसेल त्या संघाला या ठिकाणी पेनलाइज करण्यात येईल. महेंद्र राव नवीन गोलंदाज आले तो. हो, यावेळेला अप्रतिम चेंडू, परंतु दिशा भरकटली आहे. पंच वळलेत आमच्याकडे. वाईट चेंडू अंपायरने या ठिकाणी कळवलंय. इट्स अ नॉन प्लेएबल. आपण जो गोलंदाज यावेळी गोलंदाजी ट्रॅकवरनं पाहतोय, यावेळेला भावेशनं फटका सजवलाय खरा. गॅप मध्ये बॉल चाललाय, वन बाउन्स न सरळ निघून जाईल. जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये चौकार येत असताना बघायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर या ठिकाणी मात्र 4 न वाढली आणि पुढे जाऊन पोहोचली 37-37. गोलंदाज पुन्हा एकदा महेंद्र राव. यावेळेला फिंगर रोल केलेत. कॅचला संधी निर्माण झाली आहे. माहिती आमच्यापर्यंत पोहोचली की जो आपण गोलंदाज यावेळी बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय, गोलंदाजी करणारा तो वाडा नगरपंचायत येथे जी आपण फायर ब्रिगेडची जी गाडी आहे ती सांभाळण्याची कंप्लीट जबाबदारी ज्याच्यावर असते ते तिथे कार्यरत आहेत. फायरमॅन ऑफिसर म्हणून वाडा नगरपंचायत येथे महेंद्र राव यावेळी गोलंदाजी करत असताना, म्हणजे आपल्या वाडा टेनिस क्रिकेटमधील खेळाडू आज आपण अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असताना पाहतोय. कोणी कॉर्पोरेटमध्ये आहे, कोणी शिक्षक म्हणून आपण काहींना पाहिले, तर फायरमध्ये काही जण आहेत. या सर्व काही गोष्टी आणि सर्व काही क्षेत्रांमध्ये आपण आपल्या WCA मधील खेळाडू आज मात्र कार्यरत असताना पाहतोय. खूप तालुक्याकरता अभिमानाची गोष्ट आहे. धावसंख्येचा विचार केला तर 2 न वाढली आणि पुढे जाऊन पोहोचत असताना 40 फुटी.
अभिनय पाटील पुन्हा एकदा येत आहेत ब्रेक नंतर. या वेळेला मात्र भव्य टायमिंग, सरळ बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. अगदी दर्जेदार फलंदाजीचं प्रात्यक्षिक एसबीबी खुपरी संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. इट्स अ पुल अँड पॉवरफुल. षटकार 6. जबरदस्त त्यांच्या माध्यमातून सर्व हे सॉंग्स आज प्ले केले जात आहेत. गावदेवी वाघोडे टीम या ठिकाणी येते. मिलिंद दादा येत आहेत त्यांचे टी शर्ट्स कलेक्ट करायला. त्यांच्या विपक्षामध्ये असलेला संघ पुन्हा एकदा आम्ही सांगतोय, इनिंगच्या ब्रेकमध्ये तुम्ही जर्सी विअर करून जर का टॉससाठी नसाल तर तुम्हाला 5 धावांसाठी पेनलाइज केलं जाईल. मंडळाकडनं ह्या स्ट्रिक्ट गोष्टी आहेत, त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. त्याबाबत कोणाचीही सबब ऐकून घेतली जाणार नाही, याची नोंद असू द्या. यावेळेला फटका चांगला, कव्हरच्या क्षेत्रामधनं क्षेत्ररक्षक त्याला बनावं लागेल. त्याने एफर्ट्स तर दिलेले, परंतु त्याच्या मस्तकावर दस्तक देत बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार आलाय. या ठिकाणी मात्र षटकार 6. चला, आई गावदेवी देवळी संघ आपण आल्याची आपण रिपोर्टिंग करून घ्या आणि आपल्या जर्सीज कलेक्ट करायच्या आहेत. आई गावदेवी देवळी संघ धावसंख्येचा विचार केला तर आपण स्कोर कार्डवर या ठिकाणी जोडली गेली आहे 52 भल्या मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल या ठिकाणी मात्र बघायला मिळते आपल्याला. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ बघायला मिळाला, तो म्हणजेच विशाल पष्टेच्या माध्यमातून. काय आउटस्टँडिंग इनिंग्स त्याने पेशकश केलेली. तब्बल 34 धावांची इनिंग त्या विशालनं पेशकश केली आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की संघ अडचणीत सापडला होता, तेव्हा मात्र त्याने खेळ केला. या वेळेला मागे गेले, जागा बनवली आहे, ओव्हर दी पॉइंट खेळण्याचा प्रयत्न आहे. वन बाउन्सनं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि निघून जाईल. क्षेत्ररक्षक आला आणि त्या दोघांच्या शर्यतीमध्ये यावेळी मात्र बॉल यशस्वी होत असताना बॉल सरळ सीमारेषा पार आलाय. धावा मिळाल्या त्या म्हणजेच 4. थँक्यू. याही वेळेला आपटून टाकलेला बॉल, भावेश महाराज का शांत राहू शकत नाहीये. यावेळी डाउन ग्राउंड क्षेत्रामधनं ओव्हर दी साइड स्क्रीन बॉल चाललाय बाउंड्री लाईनची सफर करण्याकरिता आलाय. षटकार 6. धावसंख्या तब्बल 62. थँक्यू.
याही वेळेला जागा बनवली आणि तदनंतर उडवायचा प्रयत्न होता, परंतु वा अप्रतिम रनिंग कॅच मैदानामध्ये कंप्लीट केली आहे त्या क्षेत्ररक्षकाने जो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होता आणि विकेटचं पतन. खेळाडू बाद. थँक्यू. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला खाली राहिलाय बॉल. सबमरीन टप्पा पडल्यानंतर अजिबात बाउन्स नाहीये. बॉल आपण पाहिलं तर विकेटच्या मागे डॉट स्वरूपात. देवळी टीम प्रतिनिधी आलेत. ओके. यावेळेला फिंगर रोल केलेले बॉलवर ओळखायला कुठेतरी चुकले. कार्पेटच्या सहाय्याने खेळले. देवळी टीम एक प्रतिनिधी इकडे. देवळी टीम एक प्रतिनिधी. एकच एक सिंगल मिळाली या बॉलवर. सिंगलने वाढून आपण स्कोर कार्डचा विचार केला तर जाऊन पोहोचेल 63-63. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने सज्ज होतो. या वेळेला मात्र आलाय स्लॉट मध्ये, त्याला फेकून दिलंय सरळ प्लॉट मध्ये. बॉल चालला बाउंड्री लाईनची सफर करण्याकरिता. धावा थांबवाव्या लागतील. शेवटचा आणि हाणामारीचा षटक ते यावेळी मात्र हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरनं दया. दया सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं. पराग पाटील आणि निखिल. आजच्या दिवसात सर अक्षय सर असं वाटतंय की हाय स्कोरिंग मॅचेस जास्त बघायला मिळणार आहेत. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा तीच गोष्ट बघायला मिळाली. तब्बल 63 धावा चेस केल्या डीसीसी डोंगरचे टीमने. या मॅच मध्ये ऑलरेडी 69 होत्या, त्यामध्ये या 5 ऍड केल्या जातील. वाईड +4 एकंदरीत मिळत आहेत 5 धावा आणि धावसंख्या पाहिली तर मात्र स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचेल 74-74. याही वेळेला दिशा भरकटती आहे. पुन्हा एकदा वन मोर वाईड बॉल. अजून एक एक्स्ट्रा चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. पराग पाटील पासून लांब हाताळण्याचा प्रयत्न. पराग सफल होतात आणि त्यानंतर बॉल मात्र आपण पाहिलं तर लेग स्टंपला मिस करत असताना यावेळेला एज होती तिकडे. धावचीची संधी सुद्धा निर्माण झालेली, परंतु त्यानंतर सेफली पोहोचले. कॅच ड्रॉप झाली मैदानामध्ये. सर्व काही गोष्टी आज मात्र बुधावली संघाच्या विपक्षामध्ये घडतायत.
बघा आपण सायकल्स त्या ठिकाणी आल्यात, राज घेऊन आलेत. उत्कृष्ट बॅटर आणि उत्कृष्ट गोलंदाज या दोन्ही पारितोषिकाकरता बायसिकल्स आहेत आणि त्या इथपर्यंत येऊन पोहोचल्यात. परेश पाटील आणि दिनेश पाटील यांच्याकडनं यावेळेला आगळा वेगळा फटका, डबल माइंडेड झाले. फटका खेळावा की सन्मान द्यावा आणि एकच धाव या बॉलवर मिळतीये. पराग पाटील मात्र आता बराच काळ शांत आहे. आतापर्यंत त्याने 3 चेंडू संपलेत आणि 2 धावा मात्र केल्यात. खुपरीकर त्या पवेलियन मध्ये वर बसा. जो एक खेळाडू खाली आहे त्याला आपण दर्शवूयात. पवेलियन मध्ये बसणं कंपल्सरी आहे. होईल पुढचा बॉल. ओ हो, जबरदस्त चेंडू दयाच्या माध्यमातून बघायला मिळाला. प्रचंड वेगवान अनएक्सपेक्टेड बॉल. यावेळी मात्र त्याने हाताळलाय. फलंदाजाला समजलं नाही. परफेक्ट ब्लॉक होल, परफेक्ट यॉर्क लेवलचा बॉल तो मात्र पराग पाटीलच्या विपक्षामध्ये हाताळलाय. दया सरावापासून दूर आहेत तरी सुद्धा मात्र आज मैदानामध्ये डायरेक्ट जॉबवरनं इथपर्यंत पोहोचलेत आणि गोलंदाजी करतायत. या वेळेला मात्र पराग पाटीलच्या रडार मध्ये आलाय बॉल आणि मग त्या बॉलला पुल करत असताना त्याने फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येत असताना इट्स अ माइटी हिट. षटकार. धावा मिळत आहेत 6. याही वेळेला पराग पाटील वारंवार आम्ही म्हणतोय बहरामध्ये आहे. कॅच घेतले ना पण मित्रा तुम्ही अशा जागेवर कॅच घेतले का तिकडची कॅच ग्राह्य धरली जाणार नाही. पवेलियनच्या समोर किंवा बॅरिगेटच्या आतमध्ये तुम्ही जर का कॅच कंप्लीट केली तर ती कॅच मात्र ऍक्सेप्ट केली जाणार नाही याची नोंद असू द्या. कॅच सुटली आहे तशी. या वेळेला मात्र फिंगर रोल केले या बॉलवर. आपण पाहिलं तर बॉल मात्र मिस झाला आणि विकेटच्या मागे निघून गेला. इनिंगचा खेळ संपलाय पहिला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस आपण पाहिलं तर धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर जोडली गेली आहे तब्बल 89 आणि विजया करता 90चं लक्ष समोर ठेवलंय. भली मोठी धावसंख्या आणि धावसंख्येचा डोंगर मात्र समोर उभा केलाय तो म्हणजेच एसबीपी खुपरी संघाने. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचंय. आई गावदेवी देवळी आणि तदनंतर गावदेवी वाघोटे या 2 संघांमध्ये लढत असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स चला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. थँक्यू डीजे. थँक्यू 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 डीजे. थँक्यू डीजे. बघा माहिती पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आहे की T20 क्रिकेटमध्ये एक खेळाडूला 38 बॅटिंग करण्याकरिता येण्यासाठी बॅट्समनला 2 मिनिटं असतात आणि टेनिस क्रिकेटमध्ये आपण 1 मिनिटं ग्राह्य धरतो. त्या 1 मिनिटाच्या आतमध्ये खेळाडू यायला हवा कारण आपण इकडे टायमर लावलेला आहे ज्यामुळे खेळाडू म्हणजे बॉलिंग करणाऱ्या टीमचं नुकसान होऊ शकतं आणि जर का 1 मिनिटाच्या आत तो खेळाडू आला नाही तर त्या बॅटरला बाद दिलं जातं याची नोंद घ्यायची आहे. सो बॅटर जे आपण येणार आहात आपण लवकरात लवकर लगेचच येत जा. चला टॉस आपण त्या ठिकाणी करतोय. अक्षय पांडव सर तुमच्या समवेत मात्र टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील. बोथ टीम कॅप्टन्स आणि मान्यवर सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झालेत. हॅलो. इथे कॉइन स्पिन केला जाईल. दोन्ही कॅप्टन जे आमच्या समवेत उपस्थित आहेत ज्यांच्यामध्ये ही नाणेफेक ते इथे केली जाते.
BS स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूनं SP ग्रुप. देवळी संघ इथे कॉल देणार आहे. SP ग्रुप असा कॉल दिला आणि SP ग्रुप ते इथे आले. मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद. विनंती असेल आपण मुख्य मंचावरनं या सामन्याचा आनंद घ्या. टॉस जिंकलाय देवळी संघ, काय निर्णय असेल? बॅट बॉलिंग. पहिल्यांदा फिल्डिंग करायची आहे. कसं वाटतं इथे आल्यानंतर आणि नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा आनंद जो घ्यायला मिळतोय त्याबद्दल काय म्हणशील? नक्कीच खूप छान ग्राउंड आहे आणि ॲटमॉस्फिअरसुद्धा खूप छान आहे. फर्स्ट टाईम आम्ही नाईट टुर्नामेंट खेळतो आहे. मागच्या वर्षीपासून आमची इच्छा होती इथे टुर्नामेंट खेळण्याची. यंदा आम्हाला संधी मिळाली आणि नक्कीच या संधीचा आम्ही चांगला फायदा करू आणि चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील आपल्याला. वाघोटे संघ पहिल्यांदा वाटायला बॅटिंग आली आहे. टॉस जिंकून पण काय कारण मॅचिंग टायमिंग आहे त्यामुळे काय डिसिजन असतं? आम्हाला बॅटिंगच घ्यायची होती ना, तोच डिसिजन आला आमच्यासोबत. बॅटिंग घ्यायची होती. राकेश पाटील आज टीमच्या सोबत आहेत. हो आहेत ना. खूप फायदा होतो नक्कीच त्यांचा, ते सांगण्याची गरज नाही. मात्र मैदानाच्या आतनं असल्यानंतर राकेश दादा त्यांच्याबरोबरचं जे संभाषण आहे त्याबद्दल काय म्हणशील? राकेश काका असल्यावर खेळायला पण मजा येते आणि तो खूप सपोर्ट करतात. आणि 2-3 बॉल चुकीचे पडले की ती सांगतात का यो बॉल असा टाकायचा, बॅटिंग अशी करायची. खूप सपोर्ट करतात. शुभेच्छा असतील आपल्याला. इथे टॉस झालाय, मॅच सुरू आहे, त्यामुळे आपण जाऊया समालोचक कक्षामध्ये. जशी आपण ही सेकंड इनिंग स्टार्ट झाली आहे तुमच्या समवेत मात्र मायक्रोफोनवरनं बदल करूया. जॉईंट होतील अक्षय पांडव सर. सर्वांना शुभ संध्या. एक महत्त्वपूर्ण सामना पूर्वार्धाच्या खेळामध्ये धुवाधार बॅटिंग SBP खुपरी या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळाले. विजयाकरता 90 धावसंख्येचं लक्ष आहे आणि 2 चेंडूचा खेळ, त्यानंतर धावफलकावर धावसंख्या 6. खुपरी संघाचे कर्णधार आपण अभिनय पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे.
एक गोष्टीची नोंद ठेवा, तुमचे जे वाडा क्रिकेट असोसिएशनशी संलग्न जे खेळाडू आहेत तेच खेळाडू तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. आणि जो 12वा खेळाडू आहे त्यालाही शूज कंपल्सरी आहेत. इथनं पुढे नोंद ठेवा, ही लास्ट आणि पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे. यापुढे एक्स्ट्रा खेळाडू जर स्लीपरवर वगैरे कुठल्या गोष्टीवर इथे आला तर डायरेक्टली रन्स त्या तुमच्या कापल्या जातील. मॅच सुरू करायची आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज भावेश तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र चांगला फटका भावेशच्या विरोधामध्ये फाईन लेग कडे खेळलाय. बॉल वेगानं चाललाय आणि हाही बॉल जाईल सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. रन्स मिळतील 4. चौकाराला, या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 10 आहे. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक धावतोय मात्र त्याच्या समोरनं बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. अगदी चांगलं चोख प्रतिउत्तर ते मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळते. आणि याच पद्धतीची मॅच पाहण्याकरता प्रेक्षक इथपर्यंत आलेत, त्यांचं मनोरंजन ते होणंही गरजेचं आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर उत्तरार्धाचा खेळ दमदार सुरुवात. पहिल्या 4 बॉलमध्ये धावफलकावर धावसंख्या 14. सुरुवात ज्या पद्धतीने होणं अपेक्षित होतं अगदी तशी सुरुवात सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी दर्जेदार खेळ तो सध्या सुरू आहे. कमी गतीने टाकलाय, त्याला मात्र उडवलंय आणि पाठवलंय सीमारेषा पार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं हा दमदार आणि दर्जेदार चौकार 4. नी कॅप नसावी त्यामुळे हा घुटना टेक खेळत असताना, स्वीप खेळत असताना बहुधा गुडघ्याला थोडासा दुखापत फलंदाजाला जाणवली. हे बघा रिप्ले मध्ये तिथे तुम्हाला दाखवलं जात आहे. स्वीप केला होता आणि थोडासा बॉडीला स्ट्रेच करत असताना हा स्वीप तिथे बॅटरनं खेचला, दुरून खेचलं होतं बॉलला. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 18 या आकड्यावर. पुढचा बॉल आणखी एक समोरच्या बाजूनं चांगला फटका. बॉल वन बाउन्स ओव्हर दी रोप, निघून जाईल सीमारेषा पार. पहिल्या ओव्हरमध्ये धावफलकावर धावसंख्या 22. ओव्हर नंतर 22 रन ज्या लागलेल्या पाहायला मिळाल्या. 5 चौकार या पहिल्या ओव्हरमध्ये भावेशच्या विरोधामध्ये फलंदाज हर्षद त्याच्याकडनं पाहायला मिळालेत. सागर हरट स्ट्रायकर एंडकडे आहे, डावकुरे हाताचा फलंदाज. त्याच पद्धतीची आक्रमकता ती त्याला प्रत्येक ओव्हरमध्ये दाखवावी लागेल. इथे मात्र सागरनं बॉलला उडवलंय आणि व्हीआयपी डाईसला सलामी ठोकली आहे. बॉल सीमारेषा पार. सागर हरटच्या बॅटमधनं पहिलाच बॉल फेस करत असताना धम्माका षटकार. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॅटची कडा घेऊन हवेमध्ये राहिलाय. तिथे एक सिंगल जी धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकार असताना धावून पोहोचते ती एकंदर 29 धावा. 1.2चा खेळ झालाय. गोलंदाजाच्या ट्रॅकवर गोलंदाज निखिल ओव्हर नंबर 2 मध्ये पाहतोय. तुम्ही पूर्वार्धामध्ये किती मोठी धावसंख्या उभी केली आहे त्यामध्ये त्यापेक्षा उत्तरार्धामध्ये तुम्ही कशा पद्धतीने खेळताय ते महत्वाचं असताना इथे विकेट करता संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली माघारी परतावं लागेल फलंदाज सागर हरट. सागरच्या पारीचा अंत, विकेटचं बदन, खेळाडू बाद.
थँक्यू टीजे. शॉट सिलेक्शन क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं आणि यावेळी जर आपण पाहिलं तर शॉट सिलेक्शनमध्ये थोडीशी चुकी झाली, त्यामुळे बॉल खूप जास्त काळ हवेमध्ये राहिला आणि तिथे एक चांगला कॅच तो कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन झालं. 28ला लागलाय हा पहिला झटका. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेंद्र राव फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ त्याला इथे दाखवावं लागेल. करणे का बलाढ्य टोटलचा पाठलाग तो त्याच्या टीमला अर्थात श्री गणेश बुदावलीला इथे करायचा आहे. पुढचा बॉल गोलंदाज निखिल चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत त्यानं. यावेळेस मात्र बॅकफुटला जाताना जागा बनवली, क्षेत्र खाली निवडलंय, बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय. मात्र वाह वाह लाजवाब अप्रतिम फिल्डिंगचं प्रदर्शन ते तिथे आपल्याला पाहायला मिळालं. वेगानं धावला, लाजवाब क्षेत्ररक्षण तिथे केलं, चेंडूला रिटर्न केलं, रन सेव्ह केल्या. याच पद्धतीच्या रन्स त्या क्षेत्ररक्षकांना वाचवायच्या असतात, ज्यामुळे विपक्षी टीम ती प्रेशर मध्ये येते. आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी लाजवाब शिताफीचं क्षेत्ररक्षण ते आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना मोठ्या फटक्याकरता जायचंय. प्री माइंडेड फटके ते जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा गोलंदाज खूप वेळा हवी होताना पाहायला मिळतात. यावेळेस आधीच डोक्यामध्ये प्लॅन होता की मला जे खाली क्षेत्र आहे लॉंग लेग फाईन लेग तिथनं फटका खेळायचा आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे न्यायचंय. त्यामध्ये चूक झाली. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू येत असताना या ओव्हरमध्ये खूप चांगलं कमबॅक झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स आल्या होत्या 22, या ओव्हरमध्ये आल्यात त्या फक्त 7. यावेळेस मात्र फटका तो मिडल ऑफ द बॅट खेळलाय. बॉल वेगानं चाललाय सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवर इथे धमाका, षटकार 6. पुढे सरकार असताना धावून पोहोचते येते एकंदर 35 धावा. एक विकेटच्या पतनानंतर त्या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या बॉल मध्ये चांगला परफॉर्म, चांगली बॅटिंग ती जर करत राहिले तर या धावसंख्येला तिथे धाफलकावर पूर्णत्वाला नेणं शक्य होऊ शकतं. SP ग्रुप बिलोशी यांच्या वतीनं आयोजित उपसरपंच चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहत आहे. शानदार आयोजन नियोजन. आजची तिसरी रात्र फ्लड लाईट क्रिकेट ते आपण सर्वजण एन्जॉय करतोय. प्रिन्स मूवीज या चॅनलवर ही संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 4 कॅमेऱ्यांचा वापर तो प्रिन्स मूवीज यांच्या वतीनं इथे या स्पर्धेकरता केला गेलाय. वेगवेगळ्या अँगलचे व्ह्यूज ते तुम्हाला दाखवले जात आहेत. बॅटर तो सध्या फ्रेम मध्ये आहे. डान्सिंग ग्राउंड ट्रॅक मोठा फटका खेळायचा आहे. मात्र तिथे अचानक घेतलेली उसळी, त्या उसळीनं फलंदाजाला बीट केलं आणि बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू आलाय डॉट बॉल बरोबर 2.1 नंतर दाफलकावर 35 रन्स आहेत. शांतता ती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या वतीनं पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र वा व्हाट अ शॉट, दर्जेदार आणि दमदार नेत्रदीपक फटका मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. षटकार. हा खरा फॉलोइंग स्वीप आहे. हे बघा तिथे ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला. शफल होत असताना बॉलला उंच हवेतनं तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं फेकून दिलं सीमारेषा पार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 41. एक विकेटच्या पतनानंतर लाजवाब फटके ते सध्या मैदानाच्या आतनं खेळले जात आहेत. पुन्हा एकदा शफल झाला, जागा बनवली. मात्र यावेळेस संधी आहे. क्षेत्ररक्षक तो वेगानं धावला, मात्र बॉलवर योग्य तऱ्हेने पोहोचू शकला नाही. 2 धावा तिथे सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते येते 43. बरोबर अर्धा पल्ला बरोबर अर्ध्या बॉल मध्ये गाठलाय. 90चं लक्ष आहे. 43 लागल्यात 2.3 मध्ये आणि 2.3 मध्ये 47 बनवायचे आहेत जर या धावफलकाला पूर्ण करायचंय. खूप चांगला पाठलाग तो सध्या मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल रिव्हर्स खेळला इनफिल्डच्या वरना बिटवीन द गॅप. बॉल वेगानं चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे, थांबवणं कठीण. चेंडू सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4.
चकुडीजी. धावसंख्या जर आपण पाहिली तर 47, एक विकेटच्या पतनानंतर 2.4चा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. इथे चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय, बाकीचं काम मुन्ना पठाण सरांनी पूर्ण केला. इशारा आलाय त्यांच्या माध्यमातून, इट्स अ नॉन प्लेबल वाईड चा इशारा जिथे येत असताना धावसंख्या पुढे सरकताना 48, 48. चांगला खेळ तो सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दर्जेदार बॅटिंग, चोख प्रत्युत्तर ते सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. तिथे एक रन जी दाफलकावर जोडली जाईल. दुसऱ्या रन करता इथे कॉलिंग आहे, मात्र रोखलं गेलं. एकावर समाधान मानलं जात आहे. एकच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकता असताना 49, 90 धावा दाफलकावर लागल्या. त्याही सेफ वाटतायत असं नाहीये, कारण 90 धावा दाफलकावर लागल्या असतानाही अगदी योग्यतेनं आतापर्यंत निम्म्या डावात प्रत्युत्तर दिलंय. जेवढ्या रन्स या 3 ओव्हरमध्ये दाफलकावर लावणं गरजेचं आहे, त्या रन्स दाफलकावर लागताना पाहायला मिळाल्यात. शेवटच्या बॉलवर एक चांगला फटका आला तर मॅचला बॅलन्स करण्याची स्थिती ती निर्माण होऊ शकते. यावेळेस मात्र चुकीचा फटका तो पाहायला मिळाला, अगदी स्टंपच्या समोर सापडला. तिथे मुन्ना पठाण सरांच्या मनामध्ये कुठलाही संदेह नव्हता. त्यांचं बोट आकाशाकडे, त्या बोटाप्रमाणे सरळ फलंदाजाला जावं लागेल तंबूकडे. विकेटचं पतन, खेळाडू बाद. अगदी मिडल आणि लेगच्या मध्ये हा बॉल जाऊन लागला असता. खूप चांगल्या पद्धतीचं टेलिकास्ट तिथे दाखवलं गेलं. त्यानंतर प्रथमेश आणि त्याची टीम खूप चांगलं काम करतीये सध्या. पुन्हा एकदा रिप्ले प्रथमेश या बॉलचा तो आपण पाहणार आहोत. बॉल जेव्हा हिट झाला तेव्हा नेमके हे बघा तिथे अगदी क्लिअर पिक्चर तो तुम्हाला दाखवला जातोय. मिडल आणि लेगच्या मधोमध हा बॉल जाऊन स्टंपवर आदळला असता. या स्पर्धेच्या निमित्तानं वाडा तालुक्यात खूप साऱ्या स्पर्धांमध्ये ॲज अ स्कोरर जे कामगिरी करतात ते निलेश हरळ इथे उपस्थित झालेत. निलेश, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या दरम्यान वा काय फटका खेळलाय, दर्जेदार आणि दमदार पॉवर हिटिंग ती सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. षटकार. आक्रमण तुमच्या बचावाचा सर्वात मोठा पवित्र, आणि या मॅचला जिंकण्याकरता आक्रमणाशिवाय दुसरा पर्याय तो मुळात आहेच नाही. षटकार चौकारांची आतिषबाजी ती तुम्हाला मैदानाच्या आतनं साकार करणं गरजेचं आहे. आणि सध्या 30 षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतनं सुरू आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल डचिंग ग्राउंड ट्रॅक पद्धतीने खेळलाय. बॉल अलॉंग द कार्पेट चाललाय. 2 करता कॉलिंग आहे. वेगानं धावलाय. काय घडेल, फेकी तर चांगली होती, मात्र तिथे सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचलाय. त्यामुळे पंचांनी नाकारलंय त्या अपीलला. 2 रन तिथे कंप्लीट झाल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि 1 शॉटचा इशारा आलाय. 1 शॉट चेक केलं जाते. तिथे नॉन स्ट्राईक एंडकडे जी रन पूर्ण केली गेली ती पूर्ण आहे की नाही ते तपासलं जाईल. आपण टेक्नॉलॉजीचा वापर तिथे करणार आहोत. 4 कॅमेऱ्यांचा वापर आपण करतोय, त्यामुळे या सर्व गोष्टी त्या आपण तपासू शकतो. आणि तेच तिथे पाहिलं जात आहे पंचाच्या माध्यमातून. अझीम हमदुल्ले जे सध्या जर आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत.
इथे चेक केलं जातंय. कंप्लीट आहेत तिथे 2 धावा त्या कंप्लीट आहेत. 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट तिथे क्षेत्ररक्षकाला गुंगारा देण्याचा प्रयत्न होता मात्र वा लाजवाब जबरदस्त एफर्ट. रन वाचवल्या 3. अप्रतिम अप्रतिम एफर्ट ते तिथे आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते इथे एकंदर 58 धावा या राफलकावर आहेत. षटक क्रमांक 4 ते सध्या प्रगतीपथावर पाहायला मिळते. षटकारांची गरज आहे. यावेळेस मात्र हा बॉल हाय अँड हँडसम आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार 6. Thank you. फुल टॉस मिळालाय त्याला मात्र समोर चांगल्या पद्धतीने खेळलाय. 1 रन तिथे कंप्लीट केली आहे. दुसरी करता कॉलिंग मात्र रोखलं गेलं. एकावर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 65 एक षटकाराची इथे अतोनात गरज आहे. जर षटकार आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये उरतील 19 धावा. त्यामुळे या चेंडूवर मोठा फटका खेळणं तो खूप अत्यावश्यक आहे. तो खेळला जाईल का याकडे आता प्रत्येकाचं लक्ष आहे. महेंद्र राव स्ट्रायकर एंड कडे फलंदाजी करत असताना यावेळेस मात्र हा बॉल चाललाय तिथे जमिनीशी संलग्न. 1 रन तिथे धावफलकावर सोडली जाईल. आता शेवटचं षटक आणि त्यामध्ये विजया करता 4 गगनचुंबी षटकारांची गरज. 6 बॉल 24. सहा चेंडूचा खेळ आता तो इथनं बाकी राहतोय. 6 चेंडूमध्ये विजया करता 24 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये कारण महेंद्र राव त्यानं मैदानाच्या आतापर्यंत सांगितलंय मी अजूनही हरलेलो नाहीये. मला लढायचंय, झगडायचंय, संघर्ष करायचाय, प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. कुठल्याही परिस्थितीत माझ्या टीमला विजयाच्या दिशेनं मला घेऊन जायचंय हे सांगत असताना दमदार खेळ त्यानं आतापर्यंत मैदानाच्या आतनं राखवलाय. येणारे जे बॉल आहेत 6 त्यामध्ये 4 षटकार काय इथे महेंद्र राव त्याच्या वतीनं खेळले जातील. एसपी ग्रुप आयोजित उपसरपंच चषक डे नाईटचा हा रणसंग्राम महासंग्राम सध्या आपण म्हणू शकतो वाडा तालुक्याचा टेनिस बॉल क्रिकेटचा कुंभमेळा बिलोशी नगरीमध्ये भरलाय. आणि त्या कुंभमेळ्याकरता सर्व जे दर्दी क्रीडा शौकीन आहेत त्यांची पावलं आपसूक बिलोशी नगरीकडे वळतायत. जे समोर सहा चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज रवींद्र आलाय. 6 मध्ये 4 मारायचे आहेत महेंद्र रावला. रवींद्रच्या विरोधामध्ये काय मारले जातील ते आपल्याला बघायचंय. पहिला बॉल तिथे चाललाय लॉंग स्टॉप कडे. बॉल सीमा रेषेच्या दिशेनं आणि सीमा रेषेच्या पार. पहिल्या चेंडूवर इथे फक्त पाहिजे चौकार आलाय. स्टंपला मला वाटतं लागलाय बॉल. हा मोयेचा क्षण आहे बघा. तिथे आपण पुढेच एकदा बघू. खुपरीकर ते उत्साही होते आणि स्टंपला कट मारून गेलाय बॉल. त्यामुळे हा बॉल त्यानं बेल्ट सोडल्या नाही. अगदी काही फनी मुवमेंट क्रिकेटमध्ये होतात आणि त्यामधलीच ही फनी मुवमेंट आहे. बिलोशीकरांचे या स्पर्धेमध्ये खुपरीकरांचे हात डोक्यावर लागत असताना पाहायला मिळाले.
पंचांनाही तिथे शंका आहे नेमकं घडलं काय. त्यांनी स्टंप पुन्हा एकदा हलवून पाहिले, बेल्ट परत पुन्हा एकदा त्याच्यावर ठेवल्या. नेमकं घडलं काय. चेंडू त्याचा मूड नव्हता यष्टा उडवायचा, त्यामुळे तो कट मारून निघून गेला. यावेळेचा बॉल चांगला आहे का, तर तिथे वाईटचा इशारा आलाय. रिव्ह्यू घेतलाय, फिल्डिंग साइड रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. तिथे तिसऱ्या पंचाची मदत ती घेतली गेली आहे. एकंदर काय नेमकं घडलंय ते पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांना तिथे रेफर केलं गेलंय, त्यांच्या वतीनं तिथे चेक केलं जात आहे आणि नेमकं काय घडलंय ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. इट्स अ वाईड. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आता तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही, तुमचा रिव्ह्यू लॉस झालाय. एक रिव्ह्यू ची मुभा आहे तुम्हाला आणि तुमचा रिव्ह्यू तिथे लॉस झालाय. 71ला 2 अशी स्थिती आहे सध्या. जर आपण पाहिलं तर 4.1 चा खेळ तो कंप्लीट झालाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट खेळलाय आणि अलॉंग द कार्पेटला जिंकणं थोडंसं कठीण आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. जोपर्यंत इथे फील्ड केलं आणि 2 धावा त्या पळून पूर्ण झाल्या. यावेळेस मात्र हा बॉल त्याला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक तो डाऊन दी बॉल, कॅच कॅरी झालाय, विकेट मिळतीये खेळाडू बाद. सेव्हन्टी 73 धावा दाफलकावर आहेत. मॅच अगदीच रंगतदार पाहायला मिळाली. शेवटच्या ओव्हर पर्यंत अशा पल्लवीत होत्या. 90 धावसंख्येची मॅच असतानाही शेवटच्या ओव्हर पर्यंत अशा पल्लवीत राहणं खूप महत्वाचं. नवीन फलंदाज सौरभ मैदानामध्ये आला. येणारे 3 बॉल शिल्लक आहेत आणि मला वाटते 17 धावसंख्येची गरज आहे. 3 मध्ये 3 मोठे फटके ते इथे खेळायचे आहेत. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट आला आणि या मॅच वर कुरघोडी ती होत असताना पाहायला मिळाली. शेवटच्या ओव्हर मध्ये रन्स त्या येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या नाही आणि शेवटच्या ओव्हर मध्ये कमी आलेल्या धावसंख्येच्या कारणाने ही मॅच थोडीशी दूर जातीये. मात्र एखादा एक्स्ट्रा बॉल इथनं जर गोलंदाजांना हाताळला तर मग या मॅच मध्ये पुनरागमन ते होऊ शकतं. यावेळेस मात्र बघा आणखी एक चांगला फटका तो मैदानात खेळलाय. बॉल सीमारेषा पार, षटकार. मदतीनं धावसंख्या 80. आता मात्र ती मनाला चटका लावणारी गोष्ट ती मैदानाच्या आतनं घडेल, कारण 90चा पाठलाग करायचा होता. गोलंदाजाने खूप जास्त चुका केल्या, मात्र फलंदाज ते चुकीचे आहेत असं कुणालाच म्हणता येणार नाही. एवढा दर्जेदार खेळ तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळाला. लाजवाब खेळ तो श्री गणेश बुधावलीनं प्रतिकार तो खूप चांगल्या पद्धतीने केला. जरी 90 धावसंख्येचं एक बलाढ्य लक्ष समोर होतं तरी हिम्मत न हारता खेळ केला. रितेश राऊत आलेत. रितेश, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. चांगला बॉल खोला टप्प्याचा आणि इथे विजयी होतीये टीम SBP खुबरी. SBP खुबरी या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम श्री गणेश बुधावली. मात्र असं म्हणतात ना, कधी कधी जिंकणाऱ्यांपेक्षा जास्त चर्चा हारणाऱ्यांची होते आणि आज निश्चित श्री गणेश बुधावली या टीमची चर्चा होईल. ज्या पद्धतीने बॅटिंग त्यांनी मैदानाच्या आतनं करून दाखवली
90 धावसंख्येचं एक बलाढ्य लक्ष त्यांच्या समोर होतं. पाठलाग करताना प्रत्युत्तरादाखल 80 धावा या त्यांनी धाफलकावर 5 ओव्हरमध्ये लावल्या. प्रत्येकाला मॅचशी खेळवून ठेवलं. अगदी लाजवाब खेळ तो त्यांच्या माध्यमातून झाला. त्यांच्या येणाऱ्या पुढच्या वाटचाली करता श्री गणेश बुधावली या संघाला लक्ष शुभेच्छा असतील आणि या मॅचच्या विजयाच्या शुभेच्छा इथे असतील टीम एसबीपी खुपरी संघाला. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे तकवडीजी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 30 धावसंख्येची धमाकेदार इनिंग मैदानाच्या आतनं पेशकश केली तो श्याम ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या श्याम, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. खूप चांगला खेळ श्याम यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि ते ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आपण जाऊया नेक्स्ट मॅच कडे आणि काय घडेल काय बिघडेल ते ऐकवण्याकरता आमचे सहकारी अद्वर शेलार ते आपल्या सोबत जोडले जातील.